नमस्कार, स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये. ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो तोच आपल्याला दूर का करतो? कधी असं झालंय का तुमच्यासोबत? एका क्षणी तुम्ही जगातील सर्वात आनंदी व्यक्ती असता, कारण तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येते जी तुम्हाला समजून घेते, जिच्यासोबत तुमचं हसणं, रडणं, बोलणं, शांत बसणं हे सगळं खूप सहज होतं. आणि दुसऱ्या क्षणी तुम्हाला असं वाटू लागतं की तीच व्यक्ती तुमच्यापासून दूर जात आहे आणि तुम्ही या दुराव्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत असता. हे फक्त तरुण मुलामुलींच्या नात्यातच घडतं असं नाही, तर 30 ते 40 वर्षांच्या व्यक्तींच्या संसारात, लग्नानंतरच्या जीवनातही हे तितकंच खरं आहे. प्रश्न कायम एकच राहतो, ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो, ज्याच्यासाठी आपण आपलं सर्वस्व देतो, तोच आपल्याला दूर का करतो? सुरुवातीला नातं किती सुंदर वाटतं ना? ती पहिली नजर, पहिलं बोलणं, तो पहिला फोन, जेव्हा तुम्ही कामात असता पण एक मेसेज आला तरी तुमचा चेहरा उजळतो. एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर पोहोचलास का किंवा पोहोचली का असा काळजीचा आवाज कानावर पडतो आणि आपल्या मनात एक सुरक्षिततेची भावना निर्माण होते. हळूहळू एकमेकांच्या आवडीनिवडी, सुख-दुःख, स्वप्न आणि भीती समजून घेताना एक जिव्हाळ्याचं जग तयार होतं. तो काळ असा असतो की जणू एकमेकांशिवाय दुसरं काहीच महत्त्वाचं नाही. एका कप चहासाठी मैलोनमैल प्रवास करणं, रात्रभर फोनवर बोलणं, उद्या काय करायचं याची स्वप्न बघणं, हे सगळं आयुष्य सुंदर बनवतं. पण वेळ जातो, आयुष्य पुढे सरकतं आणि नकळत तेच नातं, जे आपल्याला सगळ्यात जवळचं वाटत होतं, हळूहळू अंतर घेऊ लागतं. हे अंतर अचानक निर्माण होत नाही. सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल दिसतो. पूर्वी दिवसभर मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा मेसेज कमी होतो. पूर्वी प्रत्येक वेळी आठवण काढणारी व्यक्ती आता बिझी असल्याचं सांगते. तुमच्यासोबत घालवलेल्या वेळेपेक्षा त्यांना इतर गोष्टी अधिक महत्त्वाच्या वाटू लागतात. तुमच्यासोबत असलेलं शांत क्षणही आता अवघड वाटू लागतं, कारण त्या शांततेत दोघांच्याही मनात अनेक प्रश्न फिरू लागतात. तुम्ही त्यांच्यासाठी करत असलेल्या गोष्टींची किंमत त्यांना कमी वाटू लागते. तुम्ही जेवढी अधिक काळजी घ्याल तेवढं ते दुरावतात आणि तुम्हाला कळून येत नाही की नक्की चूक कुठे झाली. या नात्यांमध्ये अचानक निर्माण झालेल्या अंतरामागे काही मानसशास्त्रीय कारणं असतात. कधीकधी जेव्हा एखादं नातं खूप घट्ट होतं तेव्हा त्यातील आकर्षण आणि उत्कंठा कमी होऊ शकते. प्रेमाची जागा आता आपलेपणाने घेतली आहे असं वाटतं, पण या आपुलकीची किंमत आपल्याला कळून येत नाही. कधीकधी समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमाला गिव्हन फॉर ग्रँटेड मानते. त्यांना वाटतं की तुम्ही त्यांच्यासाठी कायम उपलब्ध आहात, त्यामुळे तुमचं महत्त्व कमी होतं आणि कधीकधी तुम्ही स्वतःच तुमच्या अपेक्षांमध्ये हरवून जाता. तुम्ही जितकं अधिक प्रेम द्याल तितकीच अधिक अपेक्षा ठेवता आणि जेव्हा ती अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा दुरावा निर्माण होतो. पण या सगळ्या कारणांच्या पलीकडे एक प्रश्न उरतो, नातं वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यातूनही समोरच्या व्यक्तीने निवडलेला दुरावा, यातून होणारी मनाची घुसमट. ज्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या आयुष्याचा भाग मानलं होतं ती व्यक्ती आता तुम्हाला तुमच्या दुःखाचं कारण वाटू लागते. या नात्यांच्या या गुंतागुंतीच्या जाळ्यात तुम्ही तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेता. तुम्ही विचार करता, माझ्यामध्ये काही कमी आहे का? माझं प्रेम कमी पडलं का? आणि याच प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. या दुराव्यामागे 5 मुख्य कारणं आहेत आणि यातील प्रत्येक कारण तुम्हाला तुमच्या नात्याकडे नव्या दृष्टीने बघायला लावेल. 1. आपण जास्त दिलं की समोरचा माणूस कमी द्यायला लागतं. हे नात्यातील एक कटू सत्य आहे. तुम्ही तुमच्या प्रेमाचा, काळजीचा, वेळेचा वर्षाव समोरच्या व्यक्तीवर करता. त्यांना प्रत्येक क्षणी उपलब्ध राहता, त्यांचे छोटे मोठे काम करता, त्यांच्यासाठी स्वतःच्या योजना रद्द करता. सुरुवातीला या गोष्टी त्यांना खूप छान वाटतात, पण हळूहळू याची सवय होते. एक वेळ अशी येते की त्यांना तुमची उपलब्धता नॉर्मल वाटते. ती विशेष गोष्ट राहत नाही. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सहज आणि विनाअट मिळते तेव्हा तिची किंमत कमी होते. ज्या व्यक्तीला वाटतं की तुम्ही नेहमीच त्यांच्यासाठी उपलब्ध आहात, ते तुमच्या भावनांचा विचार कमी करतात. त्यांच्या मनात तुमच्याबद्दलची व्हॅल्यू किंवा कदर कमी होते. तुम्ही त्यांच्यासाठी कितीही करा,
त्यांना ते पुरेसं वाटत नाही. तुमचं असणं त्यांच्यासाठी गृहीत धरलं जातं आणि जिथे कदर नाही तिथे प्रेम असूनही दुरावा येतो. कारण प्रेम म्हणजे फक्त देणं नाही, तर ते स्वीकारलं जातंय याची जाणीव असणंही आहे. तुम्हाला वाटेल, हे तर माझ्या बाबतीत घडलंय, पण दुसरं कारण काय असू शकतं? तर चला बघूया दुसरं कारण, जे नात्याला आतून पोखरून टाकतं. 2. नात्यातलं ओव्हर केअर आणि ओव्हर एक्सपेक्टेशन. प्रेम म्हणजे काळजी, पण काळजीचा अतिरेक झाला की ते बंधन बनतं. तुम्ही सतत तुमच्या पार्टनरला विचारता, कुठे आहेस, काय करतोयस, आतापर्यंत आली नाहीस का, मला वेळ का देत नाहीस. तुम्हाला वाटतं की हे प्रश्न तुम्ही प्रेमापोटी विचारता, पण समोरच्या व्यक्तीला त्यात दबाव आणि अविश्वास दिसतो. त्यांना वाटतं की त्यांच्या प्रत्येक क्षणावर तुमचं नियंत्रण आहे. हे प्रश्न प्रेमाची जागा घेत नाहीत, तर नात्यातील मोकळेपणा हिरावून घेतात. प्रत्येक वेळी विचारणा झाल्याने समोरची व्यक्ती चिडचिडी होते आणि कालांतराने तुम्हाला खोटं बोलू लागते किंवा तुमच्यापासून गोष्टी लपवू लागते. प्रेम हे विश्वासावर टिकतं. जिथे प्रेम चौकशीच्या रूपात येतं, तिथे विश्वास कमी होतो. जेव्हा एखाद्याला सतत असं वाटतं की त्यांच्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे, तेव्हा तो माणूस घुसमटतो आणि त्या घुसमटीतून बाहेर पडण्यासाठी तो दुरावा निवडतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या अपेक्षाच नात्याला जड बनवत आहेत? तिसऱ्या कारणात आपण तेच बघणार आहोत. 3. आपल्या अपेक्षांचा वाढता भार. अनेकदा आपण नात्यात इतकं देतो की त्या बदल्यात आपल्यालाही तितकंच प्रेम मिळावं अशी अपेक्षा करतो. ही अपेक्षा नैसर्गिक आहे, पण जेव्हा ती अपेक्षा हट्ट बनते, तेव्हा नात्यात दुरावा येतो. आपण मनाशी ठरवतो की मी इतकं केलं तर समोरच्याने पण हे करायलाच पाहिजे, आणि जेव्हा तसं होत नाही तेव्हा आपल्याला दुःख होतं आणि आपण समोरच्याला त्याचा जाब विचारतो. यामुळे समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की तुम्ही त्यांच्याकडून सतत काहीतरी मागत आहात. तुमच्या अपेक्षांचा भार त्यांच्या खांद्यावर येतो. त्यांना वाटतं की ते कितीही केलं तरी ते तुमच्यासाठी पुरेसं नाही. सततच्या अपेक्षांमुळे त्यांच्यावर एक प्रकारचा दबाव येतो आणि त्या दबावामुळे ते नात्यापासून दूर जाऊ लागतात. कारण प्रेम म्हणजे आनंद देणं आहे, ना की परीक्षा घेणं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दुरावा येण्यामागे नेहमीच फक्त भावना कारणीभूत नसतात. कधीकधी आयुष्यातील परिस्थितीही कारणीभूत असते. चला तर मग बघूया चौथं कारण, आयुष्यातल्या प्राधान्यक्रमाचं बदलणं. तरुण वयात प्रेम म्हणजे जग असतं. तेव्हा काम, करिअर, जबाबदाऱ्या या गोष्टी दुय्यम असतात. पण जेव्हा आयुष्याची 3री-4थी दशके सुरू होतात, तेव्हा प्राधान्यक्रम बदलतात. काम, करिअर, संसार, मुलांचे शिक्षण, पालकांची काळजी अशा अनेक जबाबदाऱ्या वाढतात. तेव्हा नात्यासाठी द्यायला वेळ कमी मिळतो. प्रेम संपलेलं नसतं, पण त्या प्रेमाकडे पूर्ण लक्ष देणं शक्य नसतं. समोरची व्यक्ती कामात व्यस्त असते किंवा इतर जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेली असते. आपल्याला मात्र असं वाटतं की त्या व्यक्तीचं प्रेम कमी झालं आहे. आपण त्यांच्या कामाला किंवा त्यांच्या व्यस्ततेला दुरावा समजतो. खरं तर ते फक्त आयुष्य जगण्याचा भाग असतो. अशावेळी नात्यात संवाद कमी होतो आणि गैरसमज वाढतात. पण या सगळ्या कारणांमध्ये सर्वात मोठं आणि सर्वात महत्त्वाचं कारण तुमच्याच मनात लपलेलं असू शकतं. ते म्हणजे 5. ओव्हर थिंकिंग, अतिविचार. अनेकदा नात्यात काहीच बिघडलेलं नसतं. तुमचा पार्टनर फक्त थकून आला असतो किंवा कामात खूप व्यस्त असतो. पण आपण मनातल्या मनात हजारो विचार करतो. तो बदललाय, ती माझ्यापासून दूर जात आहे, आता त्याला माझी गरज नाही, ती माझ्यावर प्रेम करत नाही. हे विचार मनात एकदा सुरू झाले की ते थांबत नाहीत. हे विचार नात्यात विषारी घटक बनतात. तुम्ही तुमच्या पार्टनरला सतत विचारता, तू माझ्यावर नाराज आहेस का? तू माझ्याशी नीट का बोलत नाहीस? समोरचा व्यक्ती तुमच्या या प्रश्नांमुळे त्रासून जातो. त्यांना वाटतं की तुम्हाला समजून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नाही. तुमच्या मनातल्या शंका त्यांना नात्यापासून दूर करतात. कारण प्रेम म्हणजे विश्वास, आणि विश्वास नसला तर नातं पोकळ वाटू लागतं. पण मग उपाय काय? नातं वाचवायचं कसं? आपण इतकी कारणं पाहिली, पण मग यावर उपाय काय आहे? ज्या नात्याला तुम्ही जपलं तेच नातं असं का दुरावतं आणि त्याला पुन्हा कसं जवळ आणता येईल? याचं उत्तर खूप सोपं आहे आणि ते तुमच्या आतच आहे. याचा उपाय काय आहे हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की ऐका.
स्वतःवर प्रेम करा, स्वतःला महत्त्व द्या. प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीभोवती सतत फिरणं नाही. प्रेम म्हणजे फक्त देणं नाही, तर स्वतःचं अस्तित्वही टिकवणं आहे. आपण जेव्हा नात्यात येतो, तेव्हा अनेकदा आपलं जग फक्त त्या एका व्यक्तीभोवती फिरू लागतं. आपले मित्र, आपल्या आवडी, आपलं करिअर हे सगळं कुठेतरी मागे पडतं. आपण त्या व्यक्तीच्या आयुष्याचा भाग बनतो, पण आपलं स्वतंत्र आयुष्य विसरून जातो. नात्यातली ही सर्वात मोठी चूक आहे. कारण जेव्हा तुम्ही तुमची ओळख विसरता, तेव्हा तुम्ही तुमची व्हॅल्यू किंवा किंमत गमावून बसता. समोरच्याला असं वाटू लागतं की तुम्ही नेहमीच त्यांच्यासाठी उपलब्ध आहात. त्यांना याची खात्री असते की तुम्ही कधीच दूर जाणार नाही आणि जिथे ही खात्री येते तिथे प्रेम गृहीत धरलं जातं आणि गृहीत धरलेलं प्रेम कधीच जास्त काळ टिकत नाही. म्हणूनच नात्यात असतानाही तुमची स्वतःची एक ओळख ठेवा. तुमच्या आवडी जपा, तुमच्या मित्रांना वेळ द्या, तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्यात आनंदी आणि व्यस्त असता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमचं महत्त्व कळतं. त्यांना वाटतं की तुमच्याशिवाय त्यांचं आयुष्य अपूर्ण आहे आणि याच भावनेतून ते तुमच्याजवळ राहतात. प्रेम म्हणजे मोकळीक देणं, श्वास घेण्यासाठी जागा देणं. प्रेम म्हणजे साखळी नाही, जी तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या गळ्यात अडकवता. प्रेम म्हणजे मुक्त आकाश आहे, जिथे दोघंही स्वतंत्रपणे उडू शकतात. तुम्ही तुमच्या पार्टनरला श्वास घेण्यासाठी जागा दिली पाहिजे. प्रत्येक वेळी चौकशी करणं, प्रत्येक क्षणी सोबत असण्याचा आग्रह धरणं हे प्रेम नाही, हे बंधन आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला त्यांच्या मित्रांसोबत वेळ घालवू देता, त्यांना त्यांच्या कामात स्वातंत्र्य देता, तेव्हा तुम्ही त्यांच्यावर विश्वास दाखवता आणि हा विश्वासच नात्याचा सर्वात मजबूत पाया असतो. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यासोबत असतानाही स्वतःला स्वतंत्र समजू शकते, तेव्हा तिला तुमच्यासोबत राहायला आवडतं. प्रेम हलकं ठेवा, सहज ठेवा. जेव्हा प्रेम जड होतं, तेव्हा माणूस त्यातून सुटकेचे रस्ते शोधतो. तुमच्या अपेक्षा, तुमच्या शंका, तुमचा अतिविचार यामुळे प्रेम जड बनतं. या जडपणामुळे नात्यातली मजा आणि आनंद संपून जातो. प्रेम म्हणजे प्रत्येक गोष्टीत गंभीर असणं नाही. प्रेम म्हणजे हसणं, मजा करणं, एकमेकांना समजून घेणं. जर तुम्हाला नातं टिकवायचं असेल, तर ते हलकं ठेवा. रोज फोनवर तासभर बोलण्यापेक्षा 5 मिनिटं हसत खेळत बोला. जास्त अपेक्षा ठेवण्यापेक्षा जे मिळतंय त्यात आनंद माना. समोरची व्यक्ती थकून आली असेल, तर तिला शांतपणे आराम करू द्या. प्रेम म्हणजे सतत विचार करणं नाही, तर शांतपणे सोबत असणं आहे. खरं प्रेम कधीच पळून जात नाही. जर कोणी तुमच्यापासून कायमचं दूर गेलं, तर ते प्रेम नव्हतंच, ते फक्त तुमच्या भावनांचा भ्रम होता. प्रेम हे वाळूसारखं असतं. तुम्ही जितकं त्याला घट्ट पकडाल, ते तितकं तुमच्या हातून निसटून जाईल. पण तुम्ही ते सहजपणे हातात घेतलं, तर ते तुमच्यासोबत राहील. ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो, तो आपल्याला दूर का करतो? याचं उत्तर एकच आहे, कारण आपण नकळत त्याला आपलं प्रेम जड करून टाकतो. आणि जेव्हा प्रेम जड होतं, तेव्हा माणूस त्यातून सुटकेचे रस्ते शोधतो. म्हणून लक्षात ठेवा, नातं टिकवायचं असेल तर प्रेम हलकं ठेवा, मोकळं ठेवा, श्वास घेण्याइतकं सहज ठेवा. स्वतःवर प्रेम करा, स्वतःला व्हॅल्यू द्या. जेव्हा आपण स्वतःला महत्त्व देतो, तेव्हा समोरचा माणूस आपल्याला गमावण्याची भीती बाळगतो आणि जर दूर जाण्याऐवजी कायम जवळ राहतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.